चला मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या आपल्या शिवराज खोडके यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला एक वलाना या गावामधून एक कॉल आला होता. नाव सांगा. किसन यादव हरिमकर यांचा की बा आमच्या शेतामध्ये एका शेडमध्ये एक साप आढळून आलेला आहे, तुम्ही या आणि त्या सापाला रेस्क्यू करून घेऊन जा. तर चला मित्रांनो, बघूयात कोणता साप. हे वाटलं तर बाजून किती आहे त्याला लावून हे आहे का? हो आहे 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 नाही. तर मित्रांनो, आपण बघू शकता हा एक इंडियन रेड स्नेक म्हणजेच धामण या जातीचा साप असून हा साप पूर्णपणे बिनविषारी असून हा साप रेस्क्यू करायची काही एक आवश्यकता नाही. परंतु मित्रांनो, त्यांना असं जाणीव झाली की हा नाग साप आहे, त्या कारणास्तव त्यांनी आपल्याला कॉल केला. तर चला मित्रांनो, बिना टाइम घालवता लगेच आपण या सापाला इथं पॅक करूयात. आपण बघू शकता वातावरण खूप बिघडलेलं आहे. एक फेल या पटकन जरा स्पीड धरून राहतो, काय नाही करत. मित्रांनो, आपण बघू शकता व्यवस्थितरित्या आपण या सापाला इथं पॅक केलेलं आहे. त्यानंतर थोड्या वेळानंतर आपण या सापाला. तर मित्रांनो, हा एक इंडियन रॅट स्नेक म्हणजेच धामण या जातीचा साप असून हा साप आपण काल वलाना या गावामध्ये रेस्क्यू केला. मित्रांनो, हा साप पूर्णपणे बिनविषारी असतो. असा साप चावल्यास कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट वगैरे घ्यायची आवश्यकता नाही. तसेच मित्रांनो, हा एक बिग साईजचा इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा आपल्याला पवारवाडी येथून एक गौरव पवार यांचा कॉल आला होता की आमच्या घरासमोर एक साप आढळून आलेला आहे, तुम्ही आणि त्या सापा रेस्क्यू करून घेऊन जा. तर मित्रांनो, त्वरित आपण त्या ठिकाणी पोहोचलो आणि या इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा म्हणजे बिग साईजच्या या नाग सापाला आपण तिथं रेस्क्यू केलं. त्यानंतर मित्रांनो, आज आपण या सापांना इथं रिलीज करण्यासाठी फॉरेस्ट एरियामध्ये आलो आहोत. आपण बघू शकता फॉरेस्ट एरिया. तर चला मित्रांनो, लगेच बिना टाइम घालवता सर्वप्रथम आपण या धामण सापाला इथं रिलीज करूया. तर मित्रांनो, तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू. धन्यवाद.